पटकन प्रश्न घेतो, वेळेची मर्यादा आहे आपल्याला। कुलकर्णी साहेब, एका गोष्टीचा खुलासा करा की तुम्ही वोटर टर्नआउट ॲप म्हणजे थोडक्यात मतदान केंद्रावर मतदानाचा तपशील देणारं ॲप बंद का केलं? त्याचं कारणही फार स्पष्ट आहे। ॲप बंद करण्याचं कारण असं की ॲप कधीपर्यंत चालू ठेवायचं, जेव्हा ती सगळी माहिती वेबसाईटवरती उपलब्ध झाली तेव्हा ॲपवरती ती माहिती उपलब्ध ठेवण्याची आवश्यकताच राहिली नाही। त्यामुळे ज्यांना उत्सुकता आहे आणि ज्यांना माहिती पाहिजे आहे त्यांना ECIच्या आणि आमच्या विभागाच्या वेबसाईटवरती ती माहिती उपलब्ध होऊ शकते। आणि ECIच्या कामाच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला आठवत असेल, लोकसभा निवडणुकीत सुद्धा हे ॲप चालू होतं, काही काळ चालू ठेवून ते बंद करण्यात आलं होतं। प्रत्येकच निवडणुकीत असं होतं। आता जवळपास महाराष्ट्रातली इलेक्शन्स होऊन 5-6 दिवस लोटलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक निवडणुकीनंतर काही काळाने ॲप बंद होतं, त्याप्रमाणे ते करण्यात आलेलं आहे। डॉक्टर किरण कुलकर्णी, खूप खूप आभार, आपण जोडले गेलात यासाठी। या निमित्तानं आपण तुम्हाला धन्यवाद देतो आणि चर्चेलाही आटोपतं घेतो आहोत। दरम्यान आमचा हा प्रयत्न होता की EVMला पराभवाचं कारण ठरवणाऱ्या राजकारण्यांनी प्रत्यक्षात त्यांच्याकडून झालेल्या राजकीय चुका शोधायला हव्यात, पण तसं दुर्दैवानं होताना दिसत नाहीये। विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।